कृष्ण माऊली. आज गाथा पुनरुत्थान दिन विशेष अभंगांमध्ये आजचा हा दुसरा दिवस. गाथा बुडवल्याची तिथी फाल्गुन वद्य षष्टी म्हणजे 9 मार्च या दिवसापासून आपण गाथा पुनरुत्थान दिवस म्हणजे गाथा बुडवल्याच्या तिथीपासून गाथा पुनरुत्थान दिवसापर्यंत या 13 दिवसामध्ये दररोज एका अभंगाचं आपण या ठिकाणी वाचन करतोय आणि त्याचं थोडक्यात निरूपण सांगण्याचा प्रयत्न करतोय. तर आजचा हा दुसरा दिवस. या दुसऱ्या दिवसाच्या विशेष अभंगांमध्ये आपण तुकोबरायांच्या गाथेतील 3 चरणांचा अभंग या ठिकाणी निवडलेला आहे. त्या अभंगामध्ये तुकोबराय आईच्या कार्याची महती आपल्याला सांगत आहेत. तुकोबरायाचा हा अभंग लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त करी लाभाविन प्रीती. त्याचे सर्वस्व हिस आहे. हिस आहे तुका म्हणे माझे तुम्हा. या अभंगाच्या माध्यमातून आईची महती सांगतायत. असते की ती कोणत्या मुलाबाळांसाठी सर्व काही करत असते. दुसऱ्या चरणामध्ये तुकोबराय असताना त्या मुलाचा भार आपल्या पोटामध्ये वाढवत असताना भार सहन करते आणि जन्मल्यानंतरही त्या मुलाचे गुण दोष जे काही त्रास चांगुलपणा असेल त्याच्यातील काही दोष असतील ते माफ करते आणि आपल्या मुलाचा स्वीकार करत असते, सांभाळ करत असते. अगदी त्याच पद्धतीनं तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरील. ही पांडुरंगाची जी काही लेकरं आहेत, ही जी संत मंडळी आहे, ही संत मंडळी एवढी उदार आहे, एवढी प्रेमळ आहे की या सर्वांच्या प्रेमामध्ये माझे सगळे पाप पुण्याचे जे काही गुण अवगुण असतील ते सगळेच्या सगळे माफ कुठं केले जात आहेत? त्या संत मंडळीच्या हृदयामध्ये त्याला माझ्या गुणांना माफी आहे. अशा पद्धतीनं तुकोबराय आपल्या आईच्या प्रेमामध्ये जसं लेकराचे सर्व गुणदोष माफ होतात, अगदी त्याच पद्धतीनं तुकोबराय सांगतात की स्वतःचे म्हणजे त्यांचे तुकोबरायांचे जे काही पाप पुण्य असेल जे काही कर्म असतील ते सर्वांचं ओझं तुकोबराय